आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते पावसासंदर्भातलीच। आरे कारशेड सबवे सुद्धा आता पाण्याखाली गेल्याचं कळतंय। सबवेतील पाण्यामध्ये अनेक गाड्या या ठिकाणी अडकल्यात। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये हा मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय आणि त्याचाच परिणाम सध्या आपण पाहू शकतोय। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी यामुळे झालेली आहे आणि याच परिसरामध्ये अनेक गाड्या अडकून पडलेल्या आहेत। याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला। आपण पाहूया। मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळत आहे। मी आता उभा आहे मुंबईच्या आरे कॉलनीतील मेट्रो कार शेडचा जो सबवे आहे या सबवे परिसरामध्ये मी उभा आपण पाहू शकतो। या सबवेमध्ये देखील साधारणपणे 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचलं होतं आणि या सबवेतून जे काही वाहनं जात होती या वाहनांना देखील या ठिकाणी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलेला आहे। या ठिकाणाहून जी काही 4 चाकी वाहने गेली या 4 चाकी वाहनांना देखील या ठिकाणी अडचणीचा सामना करत असताना या ठिकाणी एक बस देखील बंद पडल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्यामुळे अनेक वाहन चालकांनी जो आहे तो या ठिकाणी आरे कॉलनीतील शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र या सबवेमध्ये देखील पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी सबवेतून जो शॉर्टकट निवडण्याचा प्रयत्न केला होता तो देखील अडचणीचा ठरू लागलेला आहे। पाऊस आता जरी पावसाने उसंत जरी घेतली असली तरी मात्र या ठिकाणी साचलेले पाणी ओसरण्यासाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागणार आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र सिंह, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।